मग वाईब एन्जॉय करा. आणि वरती बघा गड दिसतोय आपल्याला, श्री स्वामी समर्थ. आणि खूप गर्दी आहे असं वाटतंय. सगळे दुःख जाऊ दे आणि सुख येऊ दे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज लोक. तर मग आम्ही आता चाललेलो आहोत सोलापूर. तर देवीचं दर्शन तर आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला देवीचं दर्शन घेण्यासाठी. आता आपण पोचलेलो आहोत टोल प्लाझा आणि इकडे आहेत लेफ्ट साईडला आपलं फूड कोर्ट आहे. आणि जस्ट कोणता खालापूरचा टोल नाका क्रॉस केला. सकाळी आम्ही निघालो 6 वाजता. तर मग थोडासा मला नेहमीप्रमाणे लेट झालं यायला, त्यामुळे मला खूप शिवा पडलेला आहे. तर मग ते नवीन नाही आहे माझ्यासाठी. यांचा चेहरे बघू शकता तुम्ही, नवीन नाही आहेत, सगळे पुराणेच आहेत आपले पब्लिक. कसं होतं आता पुढचा ब्लॉग बघूया. पहिला आधी पेटपूजा करून घेऊ आणि आपल्याला नाश्ता देणारा आहेत. कोण देणार आहे नाश्ता आजचा? ऋषी पुजारी. तर मग असं आहे आपलं प्लॅन. लेट्स बघूया आता काय काय खायला भेटतं तिकडे. तर मग माझा असं लाईट खायचाच मूड आहे. लाईट खायचा मूड आहे. अरे हो बाबा. तर आमचा नाश्ता चालू झालेला आहे. श्रीकृष्ण वडापाव जिंदाबाद फेमस आहे आणि खूप चांगले इकडची टेस्ट आहे. तर मग आम्ही कधीही आलो इकडे एक्सप्रेस हायवेला पुण्याला जाताना तर मग इकडनंच नाश्ता करून निघतो. बरोबर ना रे राज? आमचा फेवरेट आहे. नाही, छान आहे, टेस्ट पण छान आहे, उत्कृष्ट दर्जाची आहे आणि आम्हाला आवडतं. तो बघू म्हणून बरं गर्दी बघ. आणि ॲक्च्युअलमध्ये गर्दी पण खूप आहे. बाकीच्या स्टॉलमध्ये गर्दी नाही, पण श्रीकृष्ण वडापावमध्ये गर्दी आहे. सासवडला पोचले आहोत, घाटामध्ये आहोत आम्ही. सो इकडनं काय व्ह्यू दिसतोय बघा पुणे सिटीचा, मस्त. तर आमचा आता असा प्लॅन चालू आहे की आता आम्ही जेजुरीला चाललेलो आहोत. तिकडनं पुढचा आपण कार्यक्रम चालू करू. पहिला खंडोबाच्या पाया पडू, मग पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो ऑन द वे. बाकी लास्ट टाइम आम्ही आलेलो तर इकडेच गाडी ठोकलेली, तर आरामात घे इकडनं. हो गया. तर मग आम्ही जस्ट पोचलेलो आहोत जेजुरी गडावरती आणि इकडनं चाललो आहे वरती दर्शन घेण्यासाठी वरती. तर मग प्लॅन असा नव्हता एकविरा किंवा जेजुरी असे 2 प्लॅन होतं, पण एकविरा कॅन्सल झाली त्यामुळे आम्ही जेजुरीला आलेलो आहोत. तर मग हा वर्षभरात दुसऱ्यांदा येतो जेजुरीला. चांगलं वाटतं आणि इकडे वातावरण पण खूप छान आहे, थंड वाटतं, जास्त गरमी होत नाही. सो दुसरा कोणता तरी रस्ता आहे आणि वरती बघा गड दिसतोय आपल्याला. आणि आम्ही ट्राय करत होतो की गाडी वरती घेऊन जायची, पण आमचा लंगडा मित्र काय कामाचा निघाला नाही. तर मग कट करेगा. तर मग ह्याला चालताना त्यांनी बघितलं तरी पण आम्हाला दिला नाही त्याने जायला वरती. पण स्टील ठीक आहे, जास्त चालायची गरज नाही, पटकन पोचून जाऊ, दर्शन घेऊ आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आम्ही चढून आलो वरती. इतकं आता इकडे चप्पल स्टँड आहे आणि इकडनं वरती चाललो आहोत आपण मेन मंदिराकडे.
VIP पासमधनं दर्शन मिळालेलं आहे. पटकन दर्शन होऊन जाईल आमचं आता. आपलं शूटिंग सो आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता. खूप लवकर दर्शन मिळालं आणि आता बघू, थोडी पेटपूजा करू आणि निघू पुढे. भूक तर खूप लागली आहे, खूप जास्तच लागली आहे बाबा. बघू आता काय खायला भेटत आहे तसं. आणि तशी म्हणायला हवी तशी गर्दी जास्त नाही आहे. लास्ट टाईम म्हटलं तर खूप जास्त गर्दी होती. जे हे गाणं वाजत आहे ते सगळ्यांचं फेवरेट गाणं आहे. शाळेपासून आम्ही हे सगळे गाणे ऐकतो. तर मग वाईब एन्जॉय करा. तो मुलगा असं बोलतोय की स्कूलच्या टाइमला तू डेम वरती आहे माझ्यासोबत. पुढचं सांगतो. बापरे, किती स्पीड मध्ये गेला तो. हाथ से लव लेटर भेजाता उसी का जवाब है तुमको देना. अजूनपर्यंत मला लिरिक्स पाहिजे त्याच्या. पण ह्याच्या पुढे जास्त ना काय ऐकू. तर मग आम्हाला जाताना इतके सारे सायकलीज दिसतात ना. मे बी यांची रेस चालू आहे, कॉम्पिटिशन आहे, माहीत नाही काय बोलतात त्यांना सायकलवाल्यांचं. जसं आपण राईड बोलतो तर सायकलवाले पण आम्ही राईडच बोलत असते. तर मग असे चालल्यात, खूप सारे दिसतात आणि इव्हन अजून खूप सारे आहेत पुढे. तर मग असं पवार साहेबांनी आयोजित केलेली रेस आहे. हे बघा हे चेअर करतात सायकलिस्ट लोकांना. चेअर करतात. हे देख पोलीस चला बघा नंबर आला. हा बघा इकडे आता रेस संपत आहे. आमचं जंगी स्वागत. सो गाईज, खूप टाइम झाला आम्हाला. आम्ही जेवणासाठी काहीतरी शोधतोय हॉटेल चांगलं, पण ते अजून काही आम्हाला मिळालेलं नाही आहे. जसे आम्ही जेजुरी सोडली 11 11:30 वाजता, तेव्हापासून आम्ही शोधतोच आहे. आणि आता वाजले ऑलमोस्ट 1:30 वाजत वाजतील. भूक लागली आहे खूप. हा ड्रॅगन फ्रूटची शेती आहे असं वाटतंय. आणि सगळीकडे ऑलमोस्ट शुद्ध शाकाहारी आहे. तुम्हाला नॉनव्हेजचं ऑप्शन खूप कमी भेटतं. आम्ही नॉनव्हेजचं ऑप्शन शोधतोय. लेट्स सी भेटतंय की नाही. देवा भेटून दे रे बाबा लवकर. सो जस्ट आम्ही आता पोचलेलो आहे लई भारी हॉटेल. तर मग खूप शोधलं. सगळीकडे प्युअर व्हेज होतं, पण इकडेच आम्हाला एक नॉनव्हेज आणि बोकडाचं मटण भेटतं आहे. कारण की या रोडमध्ये फेमस आहे असं चुलीवरचं जेवण. तर मग इकडे आपल्या चूल लागलेल्या आहेत आणि आपण आतमध्ये बसलेलो आहे. तर मग अशा प्रकारे इकडे होतं जेवण बनवून. असं बाहेरच चूल लावतात. तर मग असा एक थोडा ट्रेंडमध्ये आलेला आहे हा सीन. तर मग तुम्ही खूप सारे रील्स बघितलेले असेल हॉटेल बागेश्री. तर मग समजू शकता तुम्ही तसं काहीतरी सीन आहे इकडे. आणि असं हॉटेल आहे आणि इकडे आम्ही बसलेलो आहोत. इकडे आपली आलेली आहे थाळी अनलिमिटेड. हा येऊन तर दे ना आता. ठीक आहे सांगतो ना. तसं मग भाकरी आहे, मटण आहे आणि याच्यामध्ये येणार आहे रस्सा. तो अनलिमिटेड असणार आहे. बॉइल्ड एग आहे आणि बाकी असं टाईमपास आहे.
तर मग दादांनी बाटली आणलेली आहे अनलिमिटेड रस्सा. हनवड पता आहे काय? वरचा तर्री रे. थोडीशी तर्री बस. ही अशा प्रकारे रेडी झालेली आहे आपली थाळी. अशा प्रकारे जनार्दन उर्फ जना जेवणाचा आस्वाद घेताना. तर मग याने आता ताव मारलेला आहे 4 भाकऱ्यांचा. राजने 2, सन्नीभाऊ 2, मी पण 2. तर मग 2च्या वरती कॅपॅसिटी नाही आहे, पण याने 4. जेवण छान होतं, आवडलं सर्वांना. आणि काय 250 रुपयामध्ये अनलिमिटेड, अजून काय पाहिजे? बिल पण कुकूच भरणार आहे तर काय पाहिजे. तू जा बोललो असं आता जाऊन. चलो बिल करूया आणि निघूया टुवर्ड्स सोलापूर. सो आपण आता तुळजापूरला पोचलेलो आहेत. नाही, तुळजापूर नाही, सोलापूरला पोचलेलो आहोत आणि अशा हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. जास्त एक्सपेन्सिव्ह ना, नॉर्मलच ऑर्डर घेतलं आहे कारण की उद्या सकाळी आम्हाला परत निघायचं आहे. तर मग आता विचार असं चालू आहे की आता इकडनं आपलं हे जवळ आहे, काय बोलतात त्याला, गाणगापूर जवळ आहे. तर मग तिकडे जाणार आहोत. तिकडे जाऊन दर्शन घेऊ, मग तिकडनं परत येऊ आणि बघू आता पुढचा प्लॅन कसा बनतो, तुम्हाला अपडेट देतो. सो लेट्स गो. मोदीचा क्लोन लिहिला आहे खाली. मोदीच आहे का तो क्लोन? तर आम्ही फायनली अक्कलकोटला पोचलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. आणि खूप गर्दी आहे असं वाटतंय. सगळे दुःख जाऊ दे आणि सुख येऊ दे. मी पण हेच मागतो स्वामींकडे की माझे पण सर्व दुःख जाऊन दे आणि सुख येऊन दे. दुसरा माग काहीतरी नाही, स्वामींकडे मागतो की मला यावर्षी माझी बाईक येऊन दे, भले कोणतीही असून दे. तर मग गर्दी खूप आहे, बघूया आता दर्शन मिळतं की नाही. पण त्याआधी चहा प्यायचा मूड झाला आहे माझा आणि सनी भाऊ आणि जनाचा पण. 2 मिनटं AC मध्ये बसून यांना सर्दी होते. काय बोलायचं, मला पण होतं तशी, काही वेगळी गोष्ट नाही आहे. बट चहा मिळणं हे इम्पॉर्टंट आहे आता. तर बघूया, जाऊया. गर्दी दाखवतो तुम्हाला मंदिरामध्ये किती आहे तर. बाकी पे अँड पार्कसाठी आहे इकडे ऑप्शन. तर तुम्ही गाडी घेऊन आलं तर तुम्हाला पार्किंगसाठी पण सोय आहे इकडे. तर आपल्याला VIP दर्शन मिळत आहे. सो बघू किती पटकन मिळत आहे.
तर आम्ही अशीच सोलापूर सिटी एक्सप्लोअर करता करता एक आईस्क्रीम पार्लरकडे आलेलो आहोत. सो लेट्स सी कसं वाटतंय आपल्याला आईस्क्रीम इकडचं. ओल्ड मुंबई आईस्क्रीम. सो असा काही सेटअप आहे इकडचा आणि इतके सारे फ्लेवर्स तुम्हाला मिळतात इकडे. तीन होते ना रे, तीन ना ना कोकोनट ट्राय करतोय मी. लेट्स सी कसं वाटतंय. आणि ऑलमोस्ट सेटअप थोडाफार नॅचरल सारखंच वाटतंय पण थोडा डिफरंट आहे. सिटिंग अरेंजमेंट पण आहे खूप सारी. सो किती पण लोक आले तर मॅनेज होऊ शकतं इकडे. सो आता आपलं टेंडर कोकोनट खाऊ. 2 hours later. सो या हॉटेलमध्ये असं बसायचं काही प्रबंध नाही आहे. डायरेक्ट खालीच बसावं लागतं आपल्याला. आणि मेक टू ऑर्डर आहे. जसं हवं तसं आपल्याला बनवून भेटतात. तर मग आता आपण थोडा लेस स्पायसी सांगितलं आहे मटन. सो बघूया कसं येतं. आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग आता 1% आहे. कधी पण टूच होणार आहे. येतं. तर मी तात्पुरता रातचा मोबाईल घेतो ब्लॉक करायला. माझा मोबाईल टूच झाला की कारण की सी टाईप कोणी करायचं. तर आता रात्रीचे वाजलेलं आहे 10:30 आणि आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. खूप मस्त जेवण बनवून दिलेलं. सीख आणि रस्सा तर एक नंबर प्रतीक. मजा आली. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. सगळ्यांना आवडलं. हो सॉरी मालकांनी खूप छान जेवण बनवलेलं. थँक्यू काका. येतो परत. आणि आम्हाला दाखवलेला अन्नाचा आणि चिकन मटन आणायचं आणि इतकं धावपळ करण्याची विशाल सेट करण्यासाठी खूप थँक्यू विशाल आणि अरुण दा. परत येऊ आम्ही खायला. बाकी आता काय नेक्स्ट त्यांना तर डायरेक्ट जायचं आणि झोपायचं. गाड्या निघून जाऊ ना. 2 hours later. सो अशा काही प्रकारे आपला पहिला दिवस संपलेला आहे. आणि आता आपण आलेलो आहोत रूमवरती. आणि आता मी डायरेक्ट झोपणार आहे कारण की खूप सारं जेवण झालेलं होतं. तर झोपतो आणि आता नेक्स्ट डेचा ब्लॉग उद्या चालू करतो. सो लेट्स सी कसं होतं. सगळेजण ढाराढोर झोपलेले आहेत. सगळ्यांच्या पोटामधलं असं जेवण इथपर्यंत आलं, छातीपर्यंत. कोणाकोणाचं गळ्यापर्यंत पण आलं. पण ठीक आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. सो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि खूप जणांना शेअर करा म्हणजे आपले सबस्क्रायबर वाढतील थोडे. सो इतकंच होतं आपला ब्लॉग. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चांगल्या. आता नेक्स्ट डेचा ब्लॉग उद्यापासून चालू करेन. तोपर्यंत बाय बाय.